रडगाणं आता सुरुवात करणारे म्हणजे ते राज ठाकरे मतदान करून बाहेर पडलेत. जो खोटा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, संविधान बचाव लोकतंत्र बचाव, आपले मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी तुळसकर. मित्रांनो, मुंबई महानगरपालिका आणखीन 29 महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि ह्या निवडणुकीचे रिझल्ट निकाल आज लागणार आहे. आता कुठला पक्ष आपले महापौर बनवेल ह्या महानगरपालिकेमध्ये ते पाहायचं आहे. पण उत्सुकता कशाची आहे तर मुंबई महानगरपालिका, ही मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाचा झेंडा फडकेल? भगवा फडकणार हे 100% आहे, पण कोणाचा भगवा फडकणार ह्याच्यावरती आता चर्चेला उधाण येईल, घोराळ घालतील. पण तत्पूर्वी एक गोष्ट निदर्शनात आली, ते म्हणजे रडगाणं सुरू झालं आणि ते रडगाणं आता सुरुवात करणारे म्हणजे ते राज ठाकरे मतदान करून बाहेर पडलेत आणि त्यांनी रडगाणं काढायला सुरुवात केलं की निवडणूक आयोग असं करते आहे, निवडणूक आयोग तसं करते आहे, असं आता मतदानची चोरी होणार वगैरे वगैरे. ये न केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काय वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं. मित्रांनो, राज ठाकरे यांच्याबाबत माझ्या मनात ह्या अपेक्षा नव्हत्या की राज ठाकरे ही व्यक्ती असं रडगाणं गाईल. पण ठीक आहे, आता तुमच्याकडे पर्याय नाही, कारण त्यांना माहिती आहे आपला पराजय हा सपशेल आहे, दिसतोय समोर. कारण त्यांच्याच ज्या उमेदवाराने उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या प्रकारे प्रचार करायला हवे होते तो प्रचार त्यांनी केलेला नाही, ते जनसामान्यांपर्यंत पोचले नाहीत. कारण त्यांना कळलं की जो नरेटिव्ह आपण सेट केला आहे, पण त्या नरेटिव्हमध्ये ही जी काय मुंबईची जनता आहे ती अडकणार नाही. कारण त्यांच्या गोष्ट एक लक्षात आली होती, जो खोटा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, संविधान बचाव लोकतंत्र बचाव, आणि त्याचं पितळ उघडं पडलं. आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पर्दाफाश करून त्या जनतेनेच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की तुम्ही खोटं रेटाल पण ते काही क्षणापुरतं असते, त्याचं जीवन हे काही क्षणासाठी असते, तो अमर नसतो. खोटा हा अमर नसतो, तो अमरपट्टा बांधून येत नाही. आणि हीच गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि तो निकाल त्याने दिला भूतो ना भविष्यतो. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजाने, मतदार राजा हा आता कसा झाला आहे, जागा झालेला आहे. कारण त्यांनीच सांगितलं मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. आता वैरी कोण आहे, आपलं कोण आहे, परक कोण आहे हे त्यांना चांगलं उमजलेलं आहे. तुम्ही 25 वर्षाचा तुम्ही केलेला कारभाराचा हिशोब तुम्ही दिला नाही, हा सुद्धा एक मनात प्रश्न होता मतदार राजाच्या. मग तुम्ही परत आणखीन 5 वर्ष घेऊन काय करणार आहात? कारण गेल्या 2-3 वर्षात जी महानगरपालिका ह्या राज्य सरकारच्या हातात आल्यानंतर त्या राज्य सरकारने महापालिकेच्या जी कामं जी केली आहेत, महापालिकेच्या अखत्यारीखाली जे काही कामं येतात ती त्यांनी केलेली आहेत, जी प्रगती करायची ती केलेली आहे. त्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे महानगरपालिकेमध्ये कोणाचीही सत्ता नव्हती, कोणाचाही पक्ष नव्हता, सत्ता म्हणायचा हरकत नाही. कोणालाही ते सत्ता सोपवली नव्हती नागरिकांनी. त्यामुळे राज्य सरकार ही महानगरपालिकेची सत्ता चालवत होता आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या 3 वर्षामध्ये ते दाखवून दिलं की आमचं कर्तृत्व काय आहे, आम्ही कशा प्रकारे कामं करतोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा
आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा, विधानसभेमध्ये सुद्धा आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा. आणि ह्याचेच परिणाम तुम्हाला आता बघायला मिळतील. त्यामुळे जे काय त्यांनी आता नरेटिव्ह लावला, मुसलमानांचे आम्ही कैवारी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याचेही परिणाम तुम्हाला दिसून येतील. मुसलमान हा आता संभ्रमित झाला असेल, कारण मुसलमान हा पारंपरिक मतदार आहे, तो म्हणजे काँग्रेसचा, आणि तो आघाडीमध्ये असताना तो उभाटाकडे वळला. आता आघाडी नाही आहे, काँग्रेसबरोबर त्यांची युती नाही आहे. मग तो जो मतदार आहे, पारंपरिक मतदार काँग्रेसचा, तो कुठे जाणार? अर्थात परत काँग्रेसकडे जाणार. पण संभ्रमित झालेले जे आहेत मतदार मुसलमानांमध्ये, ते सुद्धा कदाचित उभाटाला सुद्धा मतदान करतील. म्हणजे ना धड काँग्रेस ना धड उभाटा. आता मित्रांनो, शिवसेना उभाटा पक्ष असा त्याचा उल्लेख केला जातो. तसं बघायला गेलं तर आता ह्या पक्षाचा उल्लेख काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणं आवश्यक आहे. कारण त्याच्याकडे जे मतदार आलेले आहेत ते मतदार काँग्रेसचे आहेत, ना की शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचे पारंपरिक मतदार त्यांना कधीच सोडून गेलेले आहेत. बाळासाहेबांचे पारंपरिक मतदार हे त्यांना कधीच सोडून गेलेले आहेत. मित्रांनो, आज जी आपण चर्चा करणार आहोत ती ह्याच गोष्टीवरती आहे. नक्की काय रिझल्ट लागणार आहे, मी थोडक्यातच याचा रिझल्ट तुमच्यासमोर मांडतोय. म्हणजे ओपिनियन पोल तुमच्यासमोर मांडतोय. फक्त मुंबईबद्दल आपण बोलू. मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलात, जर विचार केलात, मी जो काय सर्वे केला त्याचा मुंबईचा, जी काय माहिती गोळा केली, त्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे महायुती यांचे 140च्या प्लस मायनस कदाचित 150 प्लस मायनस सुद्धा होऊ शकते. मित्रांनो, ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे असं मला तरी असं वाटते. आता काय मतदार करतील ते सांगता येत नाही, तरी सुद्धा एक अंदाज मी तुमच्यासमोर मांडतोय. उभाटा आणि मनसे या युतीला 40 प्लस मायनस, लक्षात आलं का? 40 प्लस मायनस. आणि उरलेले मग इतरांकडे. काँग्रेसची तर अधोगती झालेलीच असणार आहे. जी अवस्था, एकतर उभाटा तरी उभरेल विरोधकांमध्ये किंवा काँग्रेस तरी उभरेल, दोघातली रस्सीखेच असणार आहे. आता पाहायला मिळेल तुम्हाला की काँग्रेसची मतदार, जे पारंपरिक मतदार आहेत, मग ते हिंदू असोत, मराठी असोत किंवा मुसलमान असोत, ते आता काँग्रेसकडेच राहतील की उभाटाकडे जातील. त्याच्यावरती दोघांचं पक्षीय बलाबल तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे या निवडणुकीमध्ये महापौर नक्की बसणार, आणि तोही मराठी. पण कोणाचा? उभाटाचा नव्हे, म्हणजे काँग्रेस उभाटाचा नव्हे, मनसेचा नव्हे, काँग्रेसचा नव्हे, शरद पवार राष्ट्रवादीचा नव्हे, तर त्या महायुतीचा. कारण जरी राष्ट्रवादी हा काँग्रेस, म्हणजे आपले अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस हे जरी वेगळे लढत असले तरी त्यांचे जे उमेदवार निवडून येतील तरी ते या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर युतीसोबतच असतील, असंच तुम्हाला ते चित्र पाहायला मिळेल. त्यामुळे युतीची संख्या कदाचित 160-170 सुद्धा जाऊ शकते, सांगता येत नाही मित्रांनो. जर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले तर त्याचा उल्लेख मी तुमच्यासमोर केलेला आहे. पण रडगाणं तुम्ही ऐकलंच असेल. आता यापुढे आता निकाल लागल्यानंतर ते संजय राऊत, ते उद्धव ठाकरे आणि अर्थात राज ठाकरे यांचं रडगाणं तुम्हाला ऐकायलाच मिळेल. ते ऐका, मनोरंजन करून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट होणार नाही, कारण त्याने हार पहिलीच मानलेली आहे. त्यामुळे ते शिवागाळापर्यंत पोचले होते. अन्नमलाईला त्यांनी काय ते रसमलाई असा उल्लेख केला. अन्नमलाईने असा कुठलाही उल्लेख केलेला नव्हता की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे. त्यांचं भाषण ऐकलं मी. त्यामुळे
राज ठाकरेंनी हे गोड गैरसमज करून घेऊ नये की मराठी माणूस फक्त तुमचीच भाषणं ऐकतो तर इतरांचीही भाषणं ऐकतो आणि त्याला चेक करण्यासाठी नक्कीच ते बघणार अण्णा मलाही काय म्हणालेत. त्यामुळे मराठी माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करून आज ताग्यात जी काय तुम्ही मलिदा लाटलात त्या मुंबई महानगरपालिकेची जी काय खिरापत एकमेकात वाटून घेतली तुम्ही ती खिरापत तुम्हाला आता खायला मिळणार नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? काय आहे त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक संजीवनी आहे आणि या संजीवनी बोटीसाठी हा केलेला प्रयत्न आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेलाच आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. नाटुकली ह्या माझ्या चॅनलवरती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेली आहे त्या माझ्या चॅनलची. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याचा जो हे आहे थंबनेल आहे तो मी माझ्या या स्क्रीनवर टाकतोय बघा. त्याच्यामध्ये मी मालवणीमध्ये तो माझा विषय मांडलेला आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. ही जी निवडणूक झाली आहे त्या निवडणुकीमध्ये मतदार राजा हा नक्कीच जागा झालेला आहे आणि जागा होऊन आपल्या सद्विवेक बुद्धीने त्यांनी मतदान केलेलं आहे. हेच मी माझ्या ह्या व्हिडिओचा सांगता करताना सांगू इच्छितो की मतदार राजा हा जागृत आहे, जागा झालेला आहे, त्याची सद्विवेक बुद्धी जागृत आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभेमध्ये आणि ह्या महानगरपालिकेमध्ये ते दाखवून दिलेलं आहे. आणि ज्या काय ह्यापूर्वी जे स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि हेच ते वास्तव आहे. हे वास्तव समजणं आणि स्वीकारणं आवश्यक आहे. तरच हे आता ज्यांचा पराजय होणार आहे ते भविष्यात आपला तग धरू शकतात. ते भविष्यात लढण्याच्या तयारीत मानसिकतेत असू शकतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.